पहिला चेंडू स्वीप केलेला फटका लेग साइडच्या दिशेने बघूया किती धावा निघतात. बॉल चाललाय सीमेरेषेच्या बाजूला 4 धावेसाठी. पहिलाच मोठा फटका येतोय 4 धावेसाठी. सिकंदर यांच्या बॅट मधून पहिला चौकार येतोय. सिकंदर सय्यद यांच्या बॅटिंगचं जर तुम्ही वैशिष्ट्य बघितलं तर ज्या पद्धतीनं ग्राउंड असेल, जशी विकेट खेळेल त्या पद्धतीनं एक शॉट एक्झिक्युटेड करण्याची त्यांची क्षमता आहे. बॉल शॉट बनवून खेळतात ते. अशा पद्धतीने त्यांचा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. कारण विकेट जर तुम्ही बघितलं तर बॉलिंग विकेट आहे, रन्स बॅट मधून निघत नाहीयेत, पण एक शॉट तयार करून जिकडे जागा आहे तिकडे खेळण्याची क्षमता या खेळाडूमध्ये आहे. आपण आतापर्यंत त्यांचे सर्व सामने जर बघितले तर शॉट तयार करून एक्झिक्युटेड करण्यामध्ये ते माहिर आहेत. पुन्हा एकदा शुभम निघतोय आपल्या बॉलिंग मार्क वरती. त्यांचा सामना असेल पुढे स्ट्राईक वरती. सिकंदर रिव्हर्स करण्याचा प्रयत्न केला होता, ब्लॉक करण्याचा प्रयत्न. शुभम सुद्धा तितका ताकदीचा खेळाडू आहे. दोन्ही संघांनी नोंद घ्यायची. आपल्याला एका षटकासाठी फक्त 5 मिनिटं आहेत. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. बॉल टप्पा पडल्यानंतर ऑफ साइडच्या दिशेने बाहेर निघून जातोय. चांगली गोलंदाजी शुभमच्या माध्यमातून पाहायला मिळते आपल्याला. शिवशक्ती सुरूर संघाचा जर तुम्ही विचार केला पहिल्या षटकासाठी शुभम बॉलिंग मार्क वरती आहे. जर तुम्ही फील्ड बघितली तर आपण पाहू शकता की मिड विकेटला आणि मिड ऑफला 2 फिल्डर या ठिकाणी बाहेर आहेत. जर पाहिलं तर सूरज मोहिते मिड ऑनला आणि मिड ऑफला अरुण गवळी हे 2 खेळाडू आयकॉन कॅटेगरीचे आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा फटकवलेला चेंडू बघाय किती धावा निघतायत. बॉल चाललाय सीमेरेषेच्या पलीकडे. मोठा फटका येतोय 6 धावेसाठी. या 6 धावेने संघाची धावसंख्या पोहोचते 10 या धावसंख्येवरती. चला सामना सुरू होतोय. शुभम पुढचा बॉल घेऊन निघालाय. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी, अचूक टप्पा. थोडासा बॉल विकेटवरती पडल्यानंतर थोडासा खाली राहिला, निघून गेला बॉल. निर्धाव असा चेंडू येतोय. चला पुढील चेंडू. पुन्हा एकदा उसळलेला चेंडू. चांगला फटका मारलेला लेग साइडच्या दिशेने. पुन्हा एकदा धावा मिळतायत 4. या 4 धावेने संघाची धावसंख्या पोहोचते एका षटकाच्या मोबदल्यामध्ये बिनबाद 14. वैयक्तिक पैराणी संघाचं दुसरं षटक हाताळण्यासाठी येतोय तो वाई तालुक्याचा दुसरा आयकॉन सूरज मोहिते. बॅटिंग ऑलराऊंडर असा प्लेयर. बघूया आपल्या संघासाठी काय योगदान देतोय तो. स्ट्राईक वरती असेल तो राजन. वाई तालुक्यातील सुरूर संघाचा हा आयकॉन खेळाडू सूरज मोहिते बॉलिंग मार्क वरती. काय चेंडू हाताला. बॉल पडल्यानंतर सरळ निघून जातो यष्टीरक्षक हातामध्ये. आपण यष्टीच्या पाठीमागं अमोल बांधोले यांना पाहतोय. चांगली गोलंदाजी. पहिला चेंडू अचूक टप्प्यावरती. बॉल निघून जातोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. पुन्हा एकदा अचूक टप्प्याचा बॉल पडल्यानंतर उसळी घेतोय.
वन बाउन्सचा या ठिकाणी इशारा येतोय पंच राकेश चव्हाण यांच्या माध्यमातून. सलगचे 2 चेंडू निर्धाव हाताळलेत सूरज मोहिते. पुन्हा एकदा उसळी घेतलेला चेंडू पंचांनी या ठिकाणी नो घोषित केलेला. अतिरिक्त धाव येते, फ्री हिट असेल येणारा पुढचा चेंडू. या एका धावेने संघाची धावसंख्या पोहोचते 15 या धावसंख्येवरती. चांगली गोलंदाजी. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये सूरज मोहिते यांच्या माध्यमातून. काय क्षेत्र, काय गोलंदाजी करतोय. अचूक टप्प्यावरती बॉल पडल्यानंतर निघून जातोय ऑफसाईडच्या दिशेला बॉल. सलगचे 4 चेंडू डॉट टाकलेले सूरजनं. स्ट्राईक वरती आहेत राजन. फटकवलेला चेंडू सरळ मारलेला ऑन फील्ड गौरव गवळी. चांगला झेल पकडतोय, पहिला झटका बसतोय शिरवळ संघाला. चांगला झेल घेतलेला आहे गौरवने. धावसंख्या मात्र स्थिर, धावसंख्या पोहोचते 15 या धावसंख्येवरती एका गड्याच्या मोबदल्यात. बॅटिंग स्ट्राईक वरती मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय तो सचिन. चांगला टप्पा होता, बॉल कटवला ऑफसाईडच्या दिशेला. बॉल फील्ड करण्यापर्यंत 1 धाव पूर्ण होते. 2 षटकांच्या मोबदल्यामध्ये संघाची धावसंख्या होती ती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 16. येणारे 12 चेंडू शेष आहेत. आताच्या षटकाचा जर विचार केला तर फक्त 2च धावा खर्च केलेत सूरज मोहिते यांनी. वैयक्तिक पैलानी संघाचं 3रं शतक हाताळण्यासाठी येतोय तो रोहित पवार. बॅटिंग स्ट्राईक वरती आहे तो सचिन. 2 षटकाच्या मोबदल्यामध्ये संघाची धावसंख्या धावफलकावरती लागते ते एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 16. दुसरी सेमीफायनल मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. संघ शिवशक्ती सुरूर वर्सेस शिरवळ संघ. रोहित टू सचिन. पहिलाच फटका फटकवण्याचा प्रयत्न, बॉल हवेमध्ये उभा राहतोय. काय झेल घेण्याचा प्रयत्न गौरव गवळी यांच्या माध्यमातून. चांगला बॉल पिक केला होता, थोड्यासाठी झेल सुटलेला आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. 1 धाव घेण्यामध्ये यशस्वी. एका धावेने संघाची धावसंख्या पोहोचते 17 या धावसंख्येवरती. स्ट्राईक वरती असेल सिकंदर सय्यद. बॉलिंग मार्क वरती आपण पाहतोय रोहित पवार यांना. रोहित पवार टू सिकंदर. फटकवण्याचा प्रयत्न, लेग साइडच्या दिशेला बॉल जातोय. जोपर्यंत फिल्डर बॉल फील्ड करतायत तोपर्यंत
दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, मात्र या ठिकाणी एकच धाव. चला थोडीशी घाई करायची आपल्याला. एका षटकासाठी फक्त 5 मिनिटं आपल्यासाठी आहेत, याची नोंद आपण घ्यायची आहे. आताच्या षटकातील 2 बॉल झालेले आहेत, अजून 4 बॉल शेष आहेत. बॅटिंग मार्कवरती आपण पाहतोय सचिनला. संघाची धावसंख्या झाली ती 18 या धावसंख्येवरती. फटकवण्याचा प्रयत्न, बॅटची साइड एज लागते. थोडीशी मिसफिल्डिंग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. 2 धावा या ठिकाणी घेण्यामध्ये यशस्वी होत आहेत. या 2 धावेने संघाची धावसंख्या पोहोचते ती 20 या धावसंख्येवरती. या ठिकाणी पंचांनी अतिरिक्त रन दिलेले वाईटच्या स्वरूपामध्ये. 1 धाव ऍड होते. ह्या एका धावेने संघाची धावसंख्या पोहोचते 21 या धावसंख्येवरती. तिसरं शतक प्रगतीपथावरती आहे. रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न. 1 धाव यामध्ये घेण्यामध्ये यश मिळते. एका धावेने संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या पोहोचते 22 या धावसंख्येवरती. काय चेंडू हाताळलाय, बॉल पडल्यानंतर ऑफसाईडच्या दिशेने निघून जातोय निर्धाव असा चेंडू. धावसंख्या मात्र स्थिर 22 या धावसंख्येवरती. अचूक टप्प्याचा बॉल मारलाय. बॉल जातोय सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावेसाठी मोठा फटका येतोय. बिग ब्लास्ट येतोय 6 धावेसाठी. या 6 धावेने संघाची धावसंख्या पोहोचते ती 28 या धावसंख्येवरती. 3 षटकांच्या मोबदल्यामध्ये संघाची धावसंख्या झाली 28. चला थोडीशी घाई करायची, स्पीडअप घ्यायचंय. वैयक्तिक पहिल्यानी संघाचं अंतिम षटक टाकण्यासाठी बॉलिंग मार्क वरती येतोय गौरव. पहिला चेंडू मोठा फटका येतोय, रसल बॉलच्या खाली येतोय आणि हा झेल करण्याचा प्रयत्न. मात्र या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. जोपर्यंत बॉल फील्ड होतो तोपर्यंत 3 धावा पूर्ण केलेल्या आहेत. कॅच करण्याचा प्रयत्न केला होता रसल यांनी, मात्र बॉल हवेने थोडासा दाबल्यामुळे त्यांच्या काहीच लक्षात न आल्यामुळे तो झेल सुटलेला आहे. निश्चित 3 धावा या ठिकाणी पूर्ण होत आहेत.
अतिरिक्त धाव येते वाईटच्या स्वरूपामध्ये. पुन्हा एकदा फटकेला चेंडू लेग्सच्या साईडला स्वीप केलेला प्रयत्न 6 धावेसाठी मोठा फटका येतो. या 6 धावेनं निश्चितपणे स्कोर वाढतोय. या 6 धावेने संघाची धावसंख्या पोहोचते 38 या धावसंख्येवरती. काय शॉट खेळलाय, स्वीप मारण्याचा प्रयत्न 6 धावेसाठी यश भेटते. लेग साईडला मारलेला बसून मारलेला फटका 6 धावेसाठी. पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेने मारलेला फटका या 4 धावेसाठी. सिकंदर सय्यदची जर तुम्ही बॅटिंग बघितली तर ग्राउंडचा विचार करून पाठीमागच्या बाजूला जास्त रन्स त्यांच्या आपल्याला पाहायला मिळतात. या 4 धावेने संघाची धावसंख्या पोहोचते 42 या धावसंख्येवरती. सिकंदर सय्यद यांच्या बॅटिंगचा जर विचार तुम्ही केला तर 11 बॉल मध्ये 33 धावा, त्यांनी 31 धावा आतापर्यंत बनवलेल्या आहेत. काय बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. ज्या पद्धतीनं ग्राउंड आहे, विकेट आहे, त्याचा पुरेपूर फायदा त्यांनी करून घेतलाय. चांगले शॉट एक्झिक्युट केलेले बघतायत. आता मात्र या ठिकाणी अतिरिक्त उसळी पंच या ठिकाणी राकेश चव्हाण यांच्या माध्यमातून हा पंचांनी वाईड असा घोषित केलेला 1 बाउन्स सुद्धा या ओव्हर मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. अतिरिक्त रन भेटते, धावसंख्या पोहोचते 43 या धावसंख्येवरती. अंतिम शतक प्रगतीपथावरती आहे. अजून 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. धावसंख्या झाली ती 43. पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेने मारलेला फटका गॅप मध्ये जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. रोहित यांच्या माध्यमातून चांगला थ्रो. तोपर्यंत 2 धावा या ठिकाणी आपण पाहूयात पूर्ण झालेल्या आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण रोहित पवार यांचं. पुन्हा एकदा फटकवला चेंडू. काय फटका खेळलाय. 6 धावेसाठी येते मोठा ब्लास्ट सिकंदर सय्यद यांच्या बॅट मधून. धाव संख्या पोहोचते 51 धावसंख्येवर. संघाचं 50 अर्धशतक या ठिकाणी पूर्ण होते. सिकंदर सय्यद यांच्या बॅट मधून आलेला हा मोठा फटका. पुन्हा एकदा मारलेला फटका बघूया. पुन्हा एकदा 6 धावा येतात सलगचे 2 मोठे ब्लास्ट. या 6 धावे संघाची धावसंख्या पोहोचते 57 या धावसंख्येवरती. काय फटकेबाजी आपण पाहतोय सिकंदर सय्यद यांच्या बॅट मधून. सिकंदर सय्यद यांच्या व्यतिरिक्त विकेटवरती जास्त रन्स कोणत्याही फलंदाजाकडून निघाले नाहीत. मात्र 14 चेंडू मध्ये 45 धावांची स्फोटक फलंदाजी आपण त्यांच्या बॅट मधून पाहतोय. मी अगोदर सांगितलं होतं की ग्राउंड पाहून ग्राउंडच्या कोणत्या बाजूला गॅप बघतोय त्या पद्धतीनं स्वीप असेल, रिव्हर्स स्वीप असेल, ज्या बाजूला हवा आहे त्या बाजूला फटके खेळण्याचा प्रयत्न सिकंदर सय्यद यांनी केला आणि तो यशस्वी झाला. आणि
केवळ 14 चेंडूमध्ये 45 धावांची स्फोटक फलंदाजी त्यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळते. येणारे 24 चेंडू असतील, धावा बनवाव्या लागतील शिवशक्ती सुरूर यांना 58 धावा. अखंड वाई तालुका असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय आयुष्यमान निलेश भैया भोसले आणि त्यांचे मित्र बावधनगावचे आमचे मित्र निलेश माने सर यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. त्यांचं सहर्ष स्वागत. येणारे पुढील 24 चेंडू आणि धावा बनवाव्या लागतील शिवशक्ती सुरूर यांना 58. बॅटिंग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय वाई तालुक्याचा आयकॉन सूरज मोहिते आणि रोहित पवार दोन्ही स्फोटक फलंदाज आहेत. दोन्ही संघासाठी मॅच ऑन असेल. दोन्ही संघाकडे तेवढेच तुल्यबळ फलंदाज आणि गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. शिरवळ संघाचा जर तुम्ही विचार केला तर त्यांच्याकडे सुद्धा आयकॉन कॅटेगरीतले गोलंदाज टीम मध्ये आहेत. त्यामुळे दोन्ही संघासाठी ही मॅच नक्कीच ऑन असेल. येणारे 24 चेंडू 58 धावा असतील. आपण थोडीशी घाई करायची. यानंतरच आपल्याला मेगा फायनल आपल्याला पाहायची आहे. धोम पुनर्वसन अनवडी हा संघ अंतिम सामन्यासाठी पात्र झालेला आहे. चला थोडीशी घाई करायची आहे मित्रांनो. चला 5:30 वाजता आपल्याला विनंती की आपण थोडंसं स्पीडअप करायचं. यानंतरची मेगा फायनल आपल्याला खेळवायची आहे. स्ट्राईक वरती असेल नक्कीच अर्थात वाई तालुक्याचा आयकॉन सूरज मोहिते. बॉलिंग मार्क वरती आपण पाहतोय बाळू. बॉलिंग मार्गवरती आपण पाहतोय बाळू मंजुळे. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी करतात. तुम्ही खंडाळा तालुक्याचं क्रिकेट जर पाहिलं तर टेनिस क्रिकेट पटलावरती एक चांगलं नाव, एक उत्कृष्ट गोलंदाज म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. स्ट्राईक वरती आहे सूरज. पहिला चेंडू हिट करण्याचा प्रयत्न, बॉल गॅप मध्ये जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. तितकाच चांगला असा थ्रो. काही क्षेत्ररक्षण आहे, चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय शिरवळ संघाकडून. पहिल्या चेंडूवरती निश्चित 1 धाव या ठिकाणी पूर्ण होते. बॅटिंग स्ट्राईक वरती आपण पाहतोय रोहित पवार यांना, अर्थात पलटण या नावाने ते प्रसिद्ध आहेत. त्यांच्याकडे ही मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे. ऑफ साइडला दिशेला फटकवलेला फटका गॅप मध्ये जातो. बघूया किती धावा निघतायत ते. बॉल चाललाय, बॉल फील्ड होतो तोपर्यंत या ठिकाणी 3 धावा या ठिकाणी निश्चित पूर्ण होत आहेत. चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतोय. ऑफ साइडच्या दिशेला सर्कल क्लिअर करून जाणारा हवेतून बॉल गॅप मध्ये जातोय आणि निश्चित या ठिकाणी 3 धावा पूर्ण केलेल्या आहेत.
काय फटका खेळा, बॉल हवेमध्ये डाऊन दे उभा राहतोय, बॉलर स्वतः बॉल खाली येत आहेत आणि पहिला झटका बसतोय. सूरज मोहिते या ठिकाणी बाद होत आहेत. बॅक टू पविलियन, मोठा मासा गळायला लागलाय. सूरज मोहिते या ठिकाणी बाद होत आहेत. धावसंख्या मात्र तशीच आहे, धावसंख्या पोहोचते 4 या धावसंख्येवरती. बॅटिंग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय गौरव गवळी. हा सुद्धा एक खेळाडू, आयकॉन कॅटेगरीतला खेळाडू. याच्याकडे सुद्धा एक क्षमता आहे. लेफ्ट हँड बॅट्समन, गाव वाईज असेल तालुका क्रिकेटमध्ये याही प्लेअरचं खूप नाव आहे. त्या पद्धतीने आपल्याला आता खेळ करावा लागेल. बाळू मंजुळेचा जर विचार तुम्ही केला तर एक आतापर्यंत 3 बॉल हाताळले, त्यामध्ये पहिल्या चेंडूवरती 1 रन येते, दुसऱ्या चेंडूवरती 3 धावा येत आहेत आणि तिसऱ्या चेंडूवरती सूरज मोहिते एक मोठा विकेट आपल्याला पाहायला मिळते. मैदानाच्या आतमध्ये बाद होतो सूरज मोहिते. अजून 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पॉवर प्लेचा जर विचार तुम्ही केला पहिल्या शतकामध्ये तर 2 फिल्डरचे बाहेर काढले तर एक्स्ट्रा कव्हर आणि मिड ऑफ हे 2 फिल्डर आपल्याला बाहेर पाहायला मिळतील. स्ट्राईक वरती आहे गौरव गवळी. या शतकातील 3 चेंडू अजून बाकी आहेत. तर थोडंसं स्पीडअप करायचं मित्रांनो, यानंतर आपल्याला मेगा फायनल पाहायची आहे. चला गाई करा. प्रयत्न केलेला गौरवनं मात्र या ठिकाणी पंचांचा वाईटचा इशारा होते, अतिरिक्त धाव. पुन्हा एकदा फटकवण्याचा प्रयत्न, मात्र निर्धाव असा चेंडू. बॉल पडल्यानंतर एसटी रक्षकांच्या एसटीच्या बाजूला येताना इनस्विंग होते, बॉल डॉटच्या स्वरूपामध्ये येतोय. या शतकातील अजून 2 चेंडू बाकी आहेत. एक वाईटच्या स्वरूपामध्ये आलेली धाव आहे, एक्स्ट्रा रन आहे. 5वा बॉल प्रगतीपथावरती असेल, स्ट्राईक वरती गवळी. मात्र पुन्हा एकदा बॉल मारण्याचा प्रयत्न केलेला, मात्र निर्धाव असा चेंडू जातोय. बॉल पडल्यानंतर स्किट होतोय, विकेट किपरच्या हातामध्ये बॉल स्थिरावतोय. निर्धाव असा चेंडू. पुन्हा एकदा फटकवण्याचा प्रयत्न, मात्र या ठिकाणी निर्धाव असा चेंडू येतोय. शतक सुद्धा संपतंय. एका शतकाच्या मोबदल्यामध्ये संघाची धावसंख्या होती एका गडीच्या मोबदल्यामध्ये 5. स्वतःच पहिल्या आणि संघाचं दुसरं शतक टाकण्यासाठी येतोय राजन. बॅटिंग मार्क वरती असेल रोहित. एका शतकाच्या मोबदल्यामध्ये संघाची धावसंख्या होती ती 5. आता मात्र मोठे फटके खेळण्याची गरज आहे. दुसरं शतक प्रगतीपथावरती लागतंय. अजून 3 शतकांचा खेळ बाकी आहे. हे शतक पकडून आपल्याला मोठे फटके खेळावे लागतील. आपल्याला बनवायच्या धावा 58. चांगला फटका मारलाय, बॉल सर्कल क्लिअर करतोय आणि मिळतायत 4 धावा भेटतायत. पंच राखी चौरे यांच्या माध्यमातून या 4 धाव्यांचा इशारा येतोय. या 4 धाव्याने निश्चित संघाची धावसंख्या पोहोचते 9 या धावसंख्येवरती.
राहतोय रे 17-49 येणारे 17 चेंडू धावा बनवावे लागतील 49. पहिल्याच चेंडूवरती एक मोठा फटका येतो रोहितच्या बॅटमधून 4 धाव्यांसाठी. पुढचे 17 चेंडू असतील तुम्हाला धावा बनवावे लागतील 49. या ग्राउंडचा जर विचार केला तर निश्चित या धावा या ठिकाणी होत आहेत. पुन्हा एकदा फटकलेला चेंडू, बॉल हवेमध्ये उभा राहतोय, बघूया काय होतंय ते. चांगला झेल या ठिकाणी पाहायला मिळतोय. रोहित पवार या ठिकाणी बॅक टू पॅव्हिलियन. मोठा दुसरा झटका बसतोय सुरूर संघाला. बॅटिंग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते ते विक्रम रसल या नावाने ते वाई तालुक्यामध्ये प्रसिद्ध आहेत. आता त्यांना आपल्या नावाप्रमाणे खेळ करावा लागेल, मोठे फटके खेळावे लागतील. या शतकातील 2 चेंडू झालेले, त्यामध्ये पहिल्या चेंडूवरती जर आपण पाहिलं तर एक खणखणीत चौकार रोहितच्या बॅटमधून आला होता आणि दुसऱ्याच बॉलवरती रोहितची विकेट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. आता बॅटिंग करण्यासाठी अर्थात विक्रम रसल मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. नॉन स्ट्राईकला आपण पाहतोय गौरव गवळी. राजन बॉलिंग स्ट्राईक वरती आहेत. 2 चेंडूंचा खेळ संपलेला आहे. आपल्याला धावा बनवायच्यात 58. 10 फलकावरती धावा आहेत 9. काय बॉलिंग करतायत, थोडासा स्लो करण्याचा प्रयत्न, लेग कटर स्वरूपामध्ये बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते राजन यांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा तोच बॉल होता आणि या ठिकाणी विक्रम बॅक टू पॅव्हिलियन आउट होत आहेत. बॅटिंग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय शुभम. दरम्यान पुढील चेंडू राजन यांचा फटकवण्याचा प्रयत्न, मात्र निर्धाव असा चेंडू कट स्वरूपामध्ये ऑफसाईडला टाकलेला चेंडू निर्धाव येतोय. फिल्डिंगचा जर विचार केला तर आपण शिरवळ संघाकडून जर बघितलं तर फाईन लेगला एका बाजूला जो प्रथमेश देशमुख म्हणून फिल्डर आहे, काय झेल त्याने टिपलेला आहे. एक यंग खेळाडू, बॉल गॅप मध्ये पडतोय. 2 धावा या ठिकाणी निश्चित पूर्ण होत आहेत. प्रथमेश देशमुख एक तरुण खेळाडू आहे, एक फिल्डिंग साठी ते प्रसिद्ध आहेत. शिरवळ या भागामध्ये, खंडाळा तालुक्यामध्ये चांगलं क्षेत्ररक्षक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. 2 चांगला झेल आणि चांगलं क्षेत्ररक्षण त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय. प्रथमेश देशमुख मॅन फॉर्म शिरवळ. 2 षटकांच्या मोबदल्यामध्ये संघाची धावसंख्या झाली 11. चला 10 गाई करायचे मित्रांनो. अजून 2 षटकांचा खेळ बाकी आहे. चला आपल्याकडे फक्त 10 मिनिटं शिल्लक आहेत. बॉलिंग साइड आपण विचार करायचा आहे. 5 मिनिटांसाठी आपल्याला शतक हाताळायचंय. बरोबर 10 मिनिटं राहिलेली आहेत. आपल्याला शतक संपवावे लागेल. स्ट्राईक वरती आहे गौरव. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी करतायत, मात्र पंचांनी या ठिकाणी ऑफ साइडच्या खूपच बाहेर गेलेला चेंडू, अतिरिक्त धाव वाईट स्वरूपामध्ये. बॉलिंग मार्क वरती आपण पाहतोय किस्मत. आता मात्र शेपट करून मारण्याचा प्रयत्न, बॉल डाऊन द ग्राउंड उभा राहतोय. बॉल खाली येतात बाळूस, चांगला झेल. गौरव बॅक टू पॅव्हिलियन. चांगला झेल बाळूच्या माध्यमातून, चांगला
कव्हर केलेला चेंडू बॉलच्या खाली येत आहेत. आपण मेन स्क्रीनच्या माध्यमातून पाहतोय. चांगला झेल. बॅटिंग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत अमित. बॅटिंग स्ट्राईक वरती पाहतोय अमितला. बॉलिंग मार्क वरती आहे किस्मत. स्वीप करण्याचा प्रयत्न लेग साइडला, मात्र निर्धाव असा चेंडू जातोय. धोम पुनर्वसन अनवडी संघाचे संघनायक आपणास विनंती की आपण कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. पुढे येऊन फटकलेला चेंडू, थोडीशी मिस फिल्डिंग होते, गॅप मध्ये जातोय चेंडू. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. एक धाव या ठिकाणी पूर्ण होते. अतिशय सुंदर असा फटका मारलेला बॉल डाऊन द ग्राउंड उभा राहतोय. बॉल खाली आहेत. बाळू चांगला झेल सीमेवरती. धाव झेल बाद होत आहेत या ठिकाणी. चांगला झेल बाळूच्या माध्यमातून 2 झेल त्यांनी पकडलेले आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण शेवळ संघाकडून. धावसंख्या मात्र तशीच 13 या धावसंख्येवरती. बॅटिंग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय शौर्य नलवडे. चला मित्र, थोडीशी घाई करायची आहे आपल्याला, नंतर फायनल खेळवायची. थोडी घाई करा, स्पीडअप करा. धोम पुनर्वसन संघ अनवडी आपले संघ नायक, कृपया आपण कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. काही गोलंदाज बॉल पडल्यानंतर निघून जातोय. चांगला टप्पा आहे. निर्धाव असा चेंडू येतोय. या षटकाचा जर विचार केला तुम्ही तर किस्मतनं आतापर्यंत 5 बॉल हाताळले, त्यामध्ये 2 चेंडूवरती विकेट येत आहेत. एका चेंडूवरती 2 धावा येतात, बाकीचे 2 चेंडू निर्धाव जात आहेत. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते किस्मत यांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा बॉल. या ठिकाणी बाद दिलेले झेल बाद होत आहेत. शौर्य. आणखी एक धक्का सुरूर संघाला. 3 षटकं संपतायत. 3 षटकाच्या मोबदल्यामध्ये संघाची धावसंख्या होती 13. बॅटिंग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय रईस. येणारे 6 चेंडू धावा बनवावे लागतील 45. चला घाई करायचे. धोम संघनायक इकडे यायचं. आपल्याला 3 षटकांची फायनल खेळवायची असेल तर आपण थोडीशी घाई करायची. चांगला फटका मारलेला आहे. रिव्हर्स स्वीप केलेला आहे. बॉल चाललाय सीमेरेषेच्या पलीकडे 4 धाव्यांसाठी. चांगला फटका होता. या 4 धावेने निश्चित संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या पोहोचते 17. या ठिकाणी अखंड वाई तालुका असोसिएशनचे अध्यक्ष निलेश भैया भोसले यांचं या ठिकाणी आगमन होते. त्यांच्यासोबत निलेश माने बावधन, त्यांचे सहकारी आपल्याला पाहायला मिळतात. सोबत निलेश कामटे सर असतील, धोम पुनर्वसन संघाचे संघनायक सुशांत शिंदे हेही त्या ठिकाणी त्यांच्यासोबत आहेत. सगळ्यांचं खूप खूप हार्दिक स्वागत. चला बॉल पळतो लेग साइडच्या दिशेने. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. चांगला थ्रो. बॉलिंग मार्क वरती आहे सचिन.
फायनलसाठी आपण अंतिम सामन्यासाठी आपल्याकडे वेळ खूप कमी आहे, त्यामुळं दोन पुनर्वसनचे संघ आहेत ते आपले प्लेइंग 11 आपण तयार करायचं. आपल्याला टॉस ग्राउंडच्या मध्ये क्रीजवरती पाडायचं आहे, त्यासाठी आपण तयार लाईनअपनं या ठिकाणी आपण बघूया. बॉल चाललाय सीमेच्या बाजूला, जोपर्यंत फील्ड होतोय तोपर्यंत धावा पळून घेतल्या जात आहेत. ओके, दोन पुनर्वसन संघ, आपणास लास्ट कॉल असेल, आपण कॉमेंट्री बॉक्सच्या समोर यायचंय, आपल्याला मैदानाच्या आतमध्ये टॉस पाडायचा आहे, इथून लाईनअप करायचंय. प्लीज प्लीज या इकडं, यांचा कॉल आहे, आयोजन कमिटीचा कॉल आहे, आपण इकडून जा या, जरा सहकार्य करा प्लीज. चला, दोन पुनर्वसन प्लीज, आपल्याला विनंती, आपण इथं कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा, आपल्याला लाईनअप करून मैदानाच्या आतमध्ये जायचंय. हा टॉस आपण मैदानाच्या आतमध्ये घेणार आहोत.